भारतीय स्त्रियांचा AMHचा स्तर वेगाने का खालावतोय आणि या वेगाने खालवणाऱ्या AMHसाठी नक्की करायचं काय? व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की व्हिडिओच्या शेवटी मी काही खास खुलासे करणार आहे. AMH हे केवळ स्त्री बीजांची क्वांटिटी सांगतं. AMH कमी आहे याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही आई बनू शकत नाही. AMH कमी आहे याचा अर्थ निव्वळ असा होतो की लवकरात लवकर तुम्हाला. नमस्कार, मी डॉक्टर आकांक्षा महाजन पाठक, फर्टिलिटी स्पेशलिस्ट. एक्सलंट चबुत्रा म्हणजेच OPD बाहेरच्या फलदायी गप्पा. आणि आजच्या एक्सलंट चबुत्राचा टॉपिक आहे AMHचा खालवणारा स्तर आणि त्याच्यावरचे उपाय. पुरुषांमध्ये शुक्राणूंची निर्मिती ही दर 3 महिन्याला होत असते. अँड्रोपॉज अशी काही ठळक फेज पुरुषाच्या आयुष्यामध्ये नसते आणि त्याच्यामुळे चार्ली चॅप्लिन अगदी वयाच्या 80व्या वर्षी देखील एका बाळाचा बायोलॉजिकल पिता होऊ शकला. मात्र स्त्रियांचं तसं नसतं. स्त्री जन्माला येताना एक ठराविक स्त्रीबीज म्हणजे स्त्रीबीजांचा एक बँक बॅलन्सच म्हणा ना, असा जन्माला घेऊन येते. तर जन्माला येताना जवळपास प्रत्येक स्त्रीकडे जवळपास 10 ते 20 लाख एवढी बीजांड असतात. त्यापैकी प्युबर्टी स्टेजला ती येईपर्यंत एक 3 ते 4 लाख बीजांड उरतात आणि तिच्या संपूर्ण रिप्रोडक्टिव्ह करिअरमध्ये म्हणजे पाळी सुरू होऊन ते पाळी संपेपर्यंत त्यापैकी 400 ते 500 बीजांड फुटतात आणि त्यातून स्त्रीबीज दर महिन्याला बाहेर पडतं. आणि उरलेले जे स्त्रीबीज असतात किंवा बीजांड असतात ते अक्षरशः मरतात. आता हे जे बीजांड आहे याच्यामध्ये बाहेरच्या बाजूला एक आवरण असतं, त्याला म्हणतात थिका सेल. म्हणजे कोंबडीचं अंड असतं त्याच्यामध्ये जो पांढरा टणक भाग असतो ना, त्याला तुम्ही थिका सेल समजा. आणि त्याच्या आतमधला जो ट्रान्सपरंट फ्लुइड असतो कोंबडीच्या अंड्यामधला, दॅट इज इक्वल टू माणसामधला ग्रॅन्युलोजा सेल. आता हे जे ग्रॅन्युलोजा सेल्स आहेत ते AMH नावाचं एक हॉर्मोन सिक्रीट करतात. म्हणजे थोडक्यात जितकं ग्रॅन्युलोजा सेलचं प्रमाण जास्त तितका AMHचा स्तर जास्त. नॉर्मल AMHची लेवल ही 1.5 to 4 एवढी समजली जाते. जर एखाद्या स्त्रीला PCOS असेल तर तिच्यामध्ये नॅचरली स्त्रीबीज ही जास्त प्रमाणामध्ये असतात अंडाशयामध्ये, त्यामुळे तिचा AMH जास्त असतो. तर ज्या स्त्रीमध्ये कमी ओव्हेरियन रिझर्व्ह उरलेला आहे किंवा बीजांड कमी उरलेली आहे तिच्यामध्ये AMH हे 1.5 म्हणजे 1.5 पेक्षा कमी असतं. तर आता हे जे बीजांड आहेत ते स्त्रीच्या रिप्रोडक्टिव्ह करिअरमध्ये हळूहळू मरतात. ही बीजांड मरण्याचा जो रेट आहे हा ठरवणाऱ्या काही गोष्टी आहेत. यातल्या काही गोष्टी न टाळता येण्याजोग्या आहेत आणि काही गोष्टी टाळता येण्याजोग्या आहेत. जसं की दर महिन्याला एक बीजांड मोठं होतं, ते डॉमिनंट फॉलिकल बनतं आणि मग ते फुटतं. हे बीजांड फुटताना त्याच्या आजूबाजूच्या पेशींमध्ये दाह निर्माण होतो. तिथे पांढऱ्या पेशींची संख्या वाढते आणि ह्या वाढलेल्या पांढऱ्या पेशींच्या संख्येमुळे आजूबाजूचे जे प्रायमॉर्डियल फॉलिकल्स असतात किंवा जे छोटे छोटे स्त्रीबीज असतात ते आपणच मरून जातात. किंवा एखाद्या स्त्रीची कॅन्सर सर्जरी होते, त्याच्यामध्ये तिच्या अंडाशयाचा एखादा भाग कदाचित काढला जाऊ शकतो. अशा सर्जरीजमुळे देखील बीजांडाचा लॉस होतो. आता ह्या काही झाल्या न टाळता येण्याजोग्या गोष्टी. मात्र काही गोष्टी आहेत ज्या की टाळता येण्याजोग्या देखील आहेत. जसं की जर्नल ऑफ मेडिसिन अँड टॉक्सिकॉलॉजीच्या 2021 मध्ये एक पेपर पब्लिश झाला होता. त्यामध्ये त्यांनी असा सर्वे केला होता की ज्या स्त्रियांच्या रक्तामध्ये BPA, थॅलेट्स, बेन्झिन याचं प्रमाण जास्त आहे त्यांचा AMHच्या स्तराशी काही संबंध आहे का. आणि त्यांना हे जाणवलं होतं की ज्या स्त्रीच्या शरीरामध्ये रक्तामध्ये BPA, थॅलेट्स, बेन्झिन याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे त्या स्त्रियांमध्ये AMH कमी होण्याचा जो रेट आहे तो देखील जास्त आहे. हा सर्वे जनरल पॉप्युलेशनमध्ये केला गेलेला होता. केवळ इन्फर्टिलिटीच्या स्त्रिया म्हणजे ज्यांना वंध्यत्वाचा त्रास आहे अशा स्त्रिया ह्याच्यामध्ये नव्हत्या. याचा अर्थ हे जे BPA, बेन्झिन, थॅलेट्स आहेत हे आपल्या शरीरामध्ये जाऊन काहीतरी कुरबुरी करतायत. तर या कुरबुरी नेमक्या कोणत्या, तर ह्या कंपाऊंड्सना आपण म्हणतो एंडोकाइन डिस्टर्बिंग केमिकल्स. याचा अर्थ हे जे कंपाऊंड्स आहेत हे आपल्या शरीरामध्ये जातात, त्यानंतर ते आपल्या शरीरामध्ये इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन या हॉर्मोन्स सारखे काम करायला लागतात. म्हणजे आपल्या शरीरातील ज्या इतर पेशी आहेत त्यांच्या रिसेप्टर्सना हे कंपाऊंड्स हे हॉर्मोन्स सारखे वागतात आणि मग आपल्या शरीरामधल्या पेशी या
EDCs म्हणजे एंडोकाइन डिस्टर्बिंग केमिकल्सच्या आदेशानुसार चक्क वागायला लागतात आणि या EDCच्या रक्तामधल्या वाढत्या कॉन्सन्ट्रेशनमुळे स्त्रीची मासिक पाळीचं वय देखील आजकाल अलीकडे आलेलं आहे. पूर्वीच्या काळामध्ये जी मासिक पाळी 12व्या-13व्या वर्षामध्ये येत होती तीच मासिक पाळी आजच्या जमान्यामध्ये 11व्या-12व्या वर्षामध्येच येते. प्युबर्टीचं वय जे आहे मुलांचं आणि मुलींचं दोघांचं देखील खाली आलेलं आहे. आता याच्यामध्ये होतंय काय की ज्या वेळेला स्त्रीची प्युबर्टी येते त्यावेळेला सुरुवातीला येणारे जे स्त्रीबीज असतात ते उत्तम क्वालिटीचे असतात. म्हणजे जेव्हा ती मुलगी शिक्षण घेत असते साधारण 11-12 वर्षापासून ते 23-24-25 वयापर्यंत, त्यावेळेलाच तिचे उत्तम क्वालिटीचे जे स्त्रीबीज आहेत ते आधी येतात, फुटतात, मॅच्युअर होतात आणि मग ज्या वेळेला ती मूल जन्माला घालण्याच्या स्टेजला येते, म्हणजे आजकाल हे शिक्षणामुळे करिअरमुळे हे देखील वय पलीकडे गेलेलं आहे. 28 ते 30च्या दरम्यान मुली या सगळ्याचा विचार करू लागलेल्या आहेत. त्यावेळेला जी हलक्या प्रतीची स्त्रीबीज आहेत ती लॉटमध्ये येतात, ती मोठी होतात आणि ती फुटतात. तर ह्या जे फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स याचा उपयोग आहे तो मिनिमम करणे ही आपल्या हातातली साधारणतः गोष्ट आहे. तसंच स्मोकिंग, अल्कोहोल याच्यामुळे देखील स्त्रीबीजाच्या क्वालिटीवरती विपरीत परिणाम होतो. BMI म्हणजेच बॉडी मास इंडेक्स, वाढत्या वजनामुळे शरीरामध्ये लेप्टिनचं प्रमाण वाढतं आणि AMHचा स्तर कमी होतो असं देखील दिसून आलेलं आहे. जी स्त्री लठ्ठ असते तिच्या स्त्रीबीजामध्ये देखील फॅटचे ग्लोब्युल्स जास्त प्रमाणामध्ये रिसर्चमध्ये आढळून आलेले आहेत आणि ज्याच्यामुळे त्या स्त्रीबीजाला पुरुष बीजाशी संयोग करताना काही डिफिकल्टीजचा सामना करावा लागतो आणि भ्रूण तयार होण्यामध्ये अडचणी येतात. व्हिटॅमिन D आणि AMHचं देखील पॉझिटिव्ह कोरिलेशन आहे. याचा अर्थ ज्या स्त्रियांमध्ये व्हिटॅमिन D ची लेवल किंवा पातळी कमी असेल त्या स्त्रियांमध्ये AMH ची देखील पातळी कमी असते. पुरेशी झोप न घेणं हा अजून एक फॅक्टर आहे जो आजकाल प्रकाशाने समोर येतोय. त्याचं कारण सोशल मीडियाचा वाढता वापर किंवा 1-2 तासापेक्षा जास्त दिवसभरामध्ये मोबाईल बघणे, बैठी जीवनशैली असणे, दिवसभरामध्ये 5 तासापेक्षा जास्त बसून काम करणे, या सगळ्या गोष्टींचा देखील AMH वरती, स्त्रीबीजावरती विपरीत परिणाम होतोय असं आढळून आलंय. तर या AMHच्या रिझर्व्हला किंवा या आपल्या बँक बॅलन्सला जपायचं कसं? पुरेशी झोप घ्या जेणेकरून तुमच्या बॉडीचं सर्केडियन रिदम सेट होईल. तुमच्या झोपेवरती तुमच्या शरीरातले इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन, थायरॉइड, प्रोलॅक्टिन या सगळ्याच हॉर्मोनचे सिक्रेशन, FSH, LH यांचे देखील सिक्रेशन अवलंबून असतात. जेव्हा तुमचं झोपेचं चक्र सुरळीत असेल तेव्हा या हॉर्मोन्सचं चक्र देखील सुरळीत असेल आणि त्या योगे तुमच्या स्त्रीबीजाची क्वालिटी जी आहे ती मेंटेन राहील. व्हिटॅमिन Dचं सेवन किंवा 11 ते 2 ह्या वेळेमध्ये साधारण 20 ते 25 मिनिट उन्हामध्ये वॉक घेणं जेणेकरून शरीरातली व्हिटॅमिन D ची पातळी मेंटेन राहील आणि त्याच्याद्वारे तुमच्या स्त्रीबीजाचं रक्षण होऊ शकेल. आहारामध्ये शक्यतो केमिकल्स, पेस्टिसाइड्सचा उपयोग कसा टाळता येईल ह्याच्याकडे लक्ष देणं देखील तितकंच आवश्यक आहे. ताजी फळं, ताज्या भाज्या, अंकुरित कडधान्य याचा जास्तीत जास्त समावेश आपल्या आहारात असू द्या जेणेकरून आपल्या शरीराला व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन D, अँटीऑक्सिडंट्स यासारखे मायक्रोन्यूट्रिएंट्स मिळून आपल्या स्त्रीबीजाचं रक्षण होईल. आपल्या घरामध्ये येणारं पाणी जास्तीत जास्त शुद्ध कसं करता येईल किंवा कसं वापरता येईल ह्याच्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. कारण की पाण्यामधून सुद्धा बऱ्यापैकी मात्रेमध्ये एंडोकाइन डिस्टर्बिंग केमिकल्स हे आपल्या शरीरामध्ये जाऊ शकतात. तसंच सिगरेट स्मोकिंग, अल्कोहोल यांसारख्या व्यसनांपासून स्वतःला दूर ठेवा. मुलं जन्माला येण्याच्या काळात किंवा जेव्हा तुम्ही फर्टिलिटी प्लॅन करत असाल अशा काळामध्ये शक्यतो या व्यसनांपासून स्वतःला दूर ठेवणं अति आवश्यक आहे. आता शेवटच्या महत्त्वाच्या काही गोष्टी. AMH हे केवळ स्त्रीबीजांची क्वांटिटी सांगतं, क्वालिटी सांगत नाही. त्याच्यामुळे एखाद्या स्त्रीचं AMH कमी असेल तर ह्याचा अर्थ असा होतो की आता बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून केवळ आणि केवळ आपल्या फर्टिलिटी करिअरकडे लक्ष देणं आवश्यक आहे. AMH कमी आहे याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही आई बनू शकत नाही. AMH कमी आहे याचा अर्थ निव्वळ असा होतो की लवकरात लवकर तुम्हाला फॅमिली प्लॅनिंगच्या दृष्टीने किंवा मूल जन्माला घालायच्या दृष्टीने आता पावलं उचलावी लागणार आहेत.
ही AMH ची लेवल पेशंटपेक्षा जास्त फर्टिलिटी एक्सपर्टच्या महत्त्वाची असते, कारण की AMH च्या पातळीनुसार फर्टिलिटी एक्सपर्ट ठरवतो की एखाद्या कपलला किती IUIच्या सायकल द्यायच्या आहेत, IUIच्या सायकलमध्ये वेळ घालवायचा आहे की डायरेक्टली IVFचा सल्ला द्यायचा आहे. जर का IVF करायचा असेल तर गोनॅडोट्रोपिनचा किती डोस लागेल, या साऱ्या बाबी ठरवण्यासाठी फर्टिलिटी एक्सपर्टला AMH ची जास्त गरज असते. त्यामुळे AMH ची पातळी कमी आहे या गोष्टीसाठी तुम्ही घाबरून जाण्याची काहीच गरज नाहीये आणि AMH ला वाढवत बसण्याचे प्रयत्न करायची देखील गरज नाहीये, कारण AMH हे काही तुमचं प्रगती पुस्तक नाहीये, तर तो एक पॅरामीटर आहे तुमच्या पूर्ण फर्टिलिटी इव्हॅल्युएशन मधला, जो की ठरवतो की तुम्हाला कुठल्या प्रकारची आणि कोणती ट्रीटमेंट द्यायला हवी आहे. आशा करते की या व्हिडिओमधनं AMH बद्दलचे तुमचे बरेचसे डाऊट्स क्लिअर झाले असतील आणि अजूनही काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. नमस्कार.